नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. यापूर्वी आपण 4 लेक्चर या हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या चॅप्टरचे पाहिलेले आहेत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक पाहिलं, सेकंड लेक्चरमध्ये सेंट्रल डॉग्माच्या तिन्ही प्रोसेस पाहिल्या, त्याचबरोबर म्युटेशन पाहिलं. थर्ड लेक्चरमध्ये थेरी ऑफ इव्होल्यूशन पाहिलेलं आहे आणि फोर्थ लेक्चरमध्ये म्हणजेच लास्ट लेक्चरमध्ये आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन पाहिलेत. 6 एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन होते. ते 6च्या 6 मी पुन्हा एकदा रिपीट करतो. ते लास्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये समजून सांगितलेले, परंतु पुन्हा एकदा मी त्यांना रिपीट करतो. पहिला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, दुसरा एव्हिडन्स अॅनाटॉमिकल एव्हिडन्स, तिसरा एव्हिडन्स कनेक्टिंग लिंक, चौथा वेस्टिजियल ऑर्गन, पाचवा पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स आणि सहावा एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. यांचा क्रम मागे पुढे होऊ शकतो, काहीच अडचण नाही, परंतु हे 6च्या 6 एव्हिडन्सेस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर चला आज आपण नवीन व्हिडिओला म्हणजेच लेक्चर नंबर 5 ला सुरुवात करूया. या लेक्चर नंबर 5 मध्ये आपण डार्विन्सची जी थेरी आहे ती पाहणार आहोत. चार्ल्स डार्विन यांनी एक नॅचरल सिलेक्शनची थेरी सांगितलेली आहे. तर डार्विन हे काय सांगतात आपण ते आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, कारण या नॅचरल सिलेक्शनची जी थेरी आहे ती पेपरला 3 मार्काला विचारली जाते आणि त्यावर जे ऑब्जेक्शन रेज केलेले होते ते सुद्धा 3 मार्काला विचारले जाऊ शकतात. म्हणजे आजच्या टॉपिकवर साधारण आपल्याला कमीत कमी एक 3 मार्कासाठी आपण आजचा भाग पाहणार आहोत. ठीक आहे. तर चला डार्विन्स थेरीकडे आपण जाऊयात. हा, तर ही जी डार्विन्सची थेरी आहे याला नॅचरल सिलेक्शनची थेरी असं म्हणतात. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. तर डार्विन्सची जी नॅचरल सिलेक्शनची थेरी आहे त्या संदर्भात थोडंसं आधी सांगितले आपल्याला की डार्विन यांनी ही पब्लिश द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. त्यांनी नॅचरल सिलेक्शनची थेरी आपल्याला सांगितली. विच प्रिचेस म्हणजे काय, त्या थेरीमध्ये ऍक्च्युअल मध्ये काय सांगायचंय किंवा त्या थेरीचा उद्देश काय, तर त्या थेरीचा उद्देश आहे द सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. त्याचा उद्देश काय, द सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. म्हणजे काय की डार्विन्स यांनी नॅचरल सिलेक्शनच्या थेरीमध्ये आपल्याला सांगितलंय की सक्षमतेच जगतील. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट म्हणजे काय, सक्षमतेच जगतील. पुढं डार्विन हॅड पब्लिश्ड अ बुक. डार्विन यांनी ही थेरी सांगण्यासाठी किंवा मांडण्यासाठी एक पुस्तक पब्लिश केलं, ज्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस. ओरिजिन ऑफ स्पेसिस याला आपण म्हणतो जातींचा उगम किंवा जाती उद्भव किंवा जातींचा उगम, अशा पद्धतीने या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस. ठीक आहे. आतापर्यंत थेरीला सुरुवात केलेली नाही, हा इंट्रोडक्शनरी पार्ट आहे की डार्विन्स यांनी जी नॅचरल सिलेक्शन थेरी आहे त्या नॅचरल सिलेक्शन थेरी मध्ये काय सांगितलंय, द सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट म्हणजे सक्षमतेचं जगतील. आणि त्यांनी ही जी थेरी आहे ती कोणत्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेली आहे, ओरिजिन ऑफ स्पेसिस. म्हणजे ती थेरी समजून सांगण्यासाठी त्यांनी ओरिजिन ऑफ स्पेसिस नावाचं जे बुक आहे ते पब्लिश केलेलं आहे. ठीक आहे. चला मग डार्विन यांची नॅचरल सिलेक्शनची थेरी काय सांगते ते पाहू. पहिला पॉइंट आहे पहा की डार्विन सेज दॅट, डार्विन काय सांगतात, ऑल ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. म्हणजे काय की सर्व सजीव, ऑल ऑर्गॅनिझम्स म्हणजे सर्व सजीव, युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर पर्यंत सर्व सजीव रिप्रोड्यूस प्रोलिफिकली म्हणजे काय, मोठ्या प्रमाणामध्ये प्रजनन करतात. आता प्रजनन करणे म्हणजे काय, प्रजनन म्हणजे काय की एका पिढीपासून दुसरी नवीन पिढी तयार करणे, याला आपण म्हणतो प्रजनन. ठीक आहे. रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन म्हणजे आपल्यासारखा दिसणारा सजीव तयार करणे म्हणजेच काय, रिप्रोडक्शन. ठीक आहे. रिप्रोडक्शनचे पुन्हा 2 टाइप पडतात, एक सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये आपल्याला आपण ते पाहणार नाहीये. थर्ड चॅप्टर मध्ये या टॉपिकला आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर काय सांगितलं त्यांनी की सर्व सजीव मोठ्या प्रमाणात काय करतात, रिप्रोडक्शन करतात, रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. का करतात रे, प्रत्येक सजीवाला हे माहिती आहे की एक ना एक दिवस आपला मृत्यू येणार आहे. जर आपण या पृथ्वी तलावर कधी ना कधी या पृथ्वी तलावरून आपण आपला अंत होणार आहे, बरोबर आहे. तर आपल्यासारखा दिसणारा किंवा आपल्या कॅरेक्टरचा कुणीतरी सजीव आपल्यासारखा या पृथ्वी तलावर राहिला पाहिजे, आपल्या नंतर सुद्धा आपला अंश या पृथ्वी तलावर राहिला पाहिजे. प्रत्येक सगळ्या सजीवांचा हाच मोटिव्ह असतो.
येते लक्षात. म्हणजे स्वतःची जी ब्लड लाईन आहे ती वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक सजीव करत असतो. मग फक्त प्रत्येक सजीवामध्ये ह्युमन बिईंगच येत नाही, ह्युमन बिईंग तर येतोच सोडा, पण कुत्रा असेल, मांजर असेल किंवा इतर म्हणजे अक्षरशः इच अँड एव्हरी ॲनिमल किंवा इच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम्स काय करतात की रिप्रोडक्शन करतात मोठ्या प्रमाणामध्ये. का करतात? कारण त्यांना त्यांच्या नंतर सुद्धा त्यांचा अंश हा पृथ्वी तलावर ठेवायचा आहे. येते लक्षात. भविष्य पाहायचे, ऍक्च्युअल फ्युचर मध्ये काय होतंय ते पाहायचे. ऑल द ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ इच अदर. आणि सर्व सजीव मोठ्या प्रमाणामध्ये काय करतात? रिप्रोडक्शन करतात. आणि सर्व सजीव कम्पीट विथ इच अदर, एकमेकांबरोबर काय करतात? कम्पीट करतात, म्हणजे स्पर्धा करतात. कम्पीट करणं म्हणजे काय? स्पर्धा करतात इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. आणि ती जी स्पर्धा आहे ती अक्षरशः कशी आहे? जीवघेणी स्पर्धा आहे. पहा, सर्व सजीव मोठ्या प्रमाणामध्ये रिप्रोडक्शन करतात, एक. दुसरा मुद्दा, सर्व सजीव एकमेकांबरोबर स्पर्धा करतात. बरोबर आहे ना? सर्व सजीव स्पर्धा करतात, इव्हन ह्युमन बिंग सुद्धा स्पर्धा करतो. आणि ही स्पर्धा अक्षरशः कशी असते? जीवघेणी असते. आता जीवघेणी स्पर्धा का म्हणलं गेलेलं आहे? लक्षात घ्या, आपण ह्युमन बिंग आहे म्हणून आपल्याला जास्त म्हणजे भीतीचं वातावरण नाहीये. परंतु जर तुम्ही एक गोष्ट जर इमॅजिन केली, जर सकाळी जंगलामध्ये जेव्हा हरिण उठतं आणि वाघ किंवा सिंह, ठीक आहे, वाघ उठतो आणि सिंह जर हरिण सुद्धा सकाळी लवकर उठत आहे म्हणजे जंगलामध्ये उठतंय, तर हरणाला दिवसभरामध्ये या गोष्टीचं टेन्शन असतं किंवा या गोष्टीची चिंता असते की मला एखादा वाघ येऊन खाऊ शकतो. बरोबर आहे. आणि वाघाला या गोष्टीचं टेन्शन असतं की जर हरिण माझ्यापेक्षा जास्त वेगाने पळाला तर मी आज उपाशी मरू शकतो. तर या ठिकाणी स्पर्धा दोघंही करतात. हरिण सुद्धा पळतोय, हरिण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळतोय, आणि त्याच्या मागे जो वाघ पळतोय तो सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळतोय. जर त्याच्या मागे पळाला नाही तर तो उपाशी मरून जाईल, आणि हरिण जर पळाला नाही तर तो वाघाच्या हाती मरून जाणार आहे. येते लक्षात. म्हणजे या ठिकाणी जी स्पर्धा चालू आहे, कॉम्पिटिशन चाललंय, हे कसं चाललंय? अक्षरशः जीव घेणं चाललेलं आहे. आणि हे फक्त एक एक्झाम्पल दिलं. तुम्ही सराउंडिंग मध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये पहा, प्रत्येक सजीव पहा अशा प्रकारे काय करतोय? स्पर्धा करतोय, एकमेकांबरोबर स्पर्धा करतोय. इन दिस कॉम्पिटिशन, या स्पर्धेमध्ये ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन, फक्त तेच सजीव सस्टेन करू शकतात. सस्टेन म्हणजे काय? तग धरून राहू शकतात. विच शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. तेच सजीव या कॉम्पिटिशन मध्ये तग धरून राहू शकतात की जे या स्पर्धेसाठी महत्वाचे असणारे गुणधर्म स्वतःमध्ये आत्मसात करतील, किंवा मॉडिफिकेशन म्हणजे स्वतःमध्ये महत्वाचे जे बदल आहेत या कॉम्पिटिशन मध्ये जगण्यासाठी लागणारे, जे स्वतःमध्ये असलेले मॉडिफिकेशन करण्याची आवश्यकता आहे, ते मॉडिफिकेशन स्वतःमध्ये जर केले तर तेच सजीव या कॉम्पिटिशन मध्ये काय करतील? तग धरून राहू शकतात. येते लक्षात. त्यानंतर पुढे पहा, त्याचबरोबर नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल, बिकॉज नॅचरल सिलेक्शन सुद्धा महत्वाचा रोल प्ले करतो. इथं पहा, नॅचरल सिलेक्शन शब्द आलाय, आणि हा शब्द खूप महत्वाचा आहे बरं का, नॅचरल सिलेक्शन. कारण याच शब्दावर पूर्ण आपली थेअरी डिपेंड आहे, नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल. नॅचरल सिलेक्शन हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, बिकॉज, कारण नेचर सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम्स. नेचर फक्त त्याच ऑर्गॅनिझम्सला सिलेक्ट करतो विच आर फिट टू लिव्ह, जे जगण्यायोग्य आहेत त्यांनाच नेचर काय करतो? सिलेक्ट करतो. अँड रेस्ट आर पेरिश्ड, आणि उरलेले सगळे काय होऊन जातात? समाप्त होऊन जातात, किंवा उरलेले सर्वजण मरून जातात किंवा नष्ट होऊन जातात, त्यांची स्पेसिस नष्ट होते. या बाबतीत मी तुम्हाला दोन एक्झाम्पल देतो. ते दोन जर एक्झाम्पल तुम्हाला समजले तर तुम्हाला ही नॅचरल सिलेक्शनची थेअरी समजून गेली. लक्षात घ्या. पहिलं एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. असं कन्सिडर करा की एक बर्फाळ प्रदेश आहे, ठीक आहे, एक बर्फाळ प्रदेश आहे. त्या बर्फाळ प्रदेशामध्ये काही बियर राहतात. काय राहतात? बियर म्हणजे काय? अस्वल राहतात, ठीक आहे. आता जनरली हे जे अस्वल आहेत यांचा कलर सपोज करा की राखाडी कलरची ती अस्वल आहे, ठीक आहे, राखाडी कलरची ती अस्वल आहेत, ब्राऊन कलरची म्हणू आपण, ब्राऊन कलरची अस्वल आहेत, ठीक आहे. आणि त्या अस्वलांना काही पिल्ल झाली, सपोज करा 4 पिल्ल झाली. या 4 पिल्लांमध्ये 3 पिल्ल ही ब्राऊन कलरचीच आहेत. 3 पिल्ल ही ब्राऊन कलरची आहे,
परंतु एक जे पिल्लू आहे ते व्हाईट कलरचं, व्हाईट कलर म्हणजे पांढऱ्या कलरचा एक पिल्लू आहे. ठीक आहे. प्रदेश कसा आहे, बर्फाळ प्रदेश आहे ज्या ठिकाणी बर्फ पडतो, बरोबर आहे. आता त्या ठिकाणी 4 पिल्ल आहे, 4 पिल्लांचा जन्म झाला. त्या 4 पिल्लांमध्ये 3 पिल्ल राखाडी कलरचे आहेत आणि एक जो पिल्लू आहे तो व्हाईट कलरचा आहे, पांढऱ्या कलरचा आहे. आता मला हे सांगा, कोण किती स्ट्रॉंग आहे किंवा कोण किती वीक आहे, कोणाला किती फास्ट पळता येतं, इथं याच्याशी काहीही घेणं देणं नाही. सपोज जर एखादा शिकारी आला, त्या पिल्लांची शिकार करण्यासाठी एखादा शिकारी आला, तर काय वाटतं, या 4 पिल्लांपैकी कोणाचे वाचण्याचे चान्सेस इथं जास्त आहेत? साहजिक आहे, जे 3 पिल्ल ब्राऊन कलरची आहेत ना, ती इझिली त्या बर्फाळ प्रदेशामध्ये दिसू शकतात. शिकारी या तिघांपैकी कुठल्या तरी एका पिल्लाला आरामात त्याची शिकार करू शकतो. परंतु या ठिकाणी जो व्हाईट पिल्लू आहे ना, ठीक आहे, व्हाईट कलरचा, त्याचे वाचण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याचं रिझन माहिती आहे तुम्हाला, की बर्फाळ प्रदेश आहे, सगळीकडे पांढरा भाग दिसतोय आणि त्या पांढऱ्या भागामध्ये पांढरं पिल्लू त्याला सहजासहजी दिसून येणार नाही. आता इथं हे मॅटर करत नाही की हा पिल्लू वीक आहे का हा पिल्लू स्ट्रॉंग आहे, नाही मॅटर करत. इथं काय मॅटर करतंय की नेचरने त्याला सिलेक्ट केलंय. नॅचरल सिलेक्शनची थिअरी हे सांगते की नेचरने त्याला सिलेक्ट केलेलं आहे आणि या सिलेक्शनमुळे तो काय झालाय, जगण्यायोग्य झालाय. तो या ठिकाणी जगू शकतो. नेचर सिलेक्ट्स ओनली दोज विच आर फिट टू लिव्ह आणि रेस्ट आर पेरिश, आणि बाकीचे सगळे काय होतात, मरून जातात. येत्या लक्षात? मला वाटतं तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित समजलेलं असेल. या एक्झाम्पल मधून तुमच्या लक्षात आलं असेल की म्हणजे नॅचरल सिलेक्शनची थिअरी आपल्याला कशा प्रकारे म्हणजे समजून घेता येऊ शकते. येत्या लक्षात? त्यानंतर शेवटचा पॉइंट आहे, सस्टेनिंग ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन. आणि शिल्लक राहिलेले जेवढे पण सजीव आहेत ते काय करतात, रिप्रोडक्शन मोठ्या प्रमाणामध्ये करतात. हो, आणि अजून एक मी तुम्हाला एक्झाम्पल देणार होतो, जसं आता एक अस्वलाचं एक्झाम्पल दिलं. आता आजपासून साधारण 40,000 वर्षांपूर्वी, 40,000 वर्षांपूर्वी आपल्या अर्थवर आला होता आइस एज. आइस एज म्हणजे काय, हिम हिम त्याला म्हणतात हिमवर्ष, आय थिंक आइस एज, हिमवर्ष. आपल्या पृथ्वीवर सगळीकडे बर्फ पडलेला दिसत होता साधारण 40,000 वर्षांपूर्वी, बरोबर आहे. आता त्यावेळी अर्थवर 2 प्रकारचे ह्युमन होते, एक म्हणजे आपण होतो आणि आपल्या बरोबर एक क्रो मॅग्नन मॅन होता. कोण होता? क्रो मॅग्नन मॅन, क्रो मान्या मानव हा होता. ठीक आहे, आपल्या बरोबर. आता आपली स्पेसिस आणि यांची स्पेसिस, या दोन्ही स्पेसिस मध्ये एक फरक होता. हा जो आहे ना, हा आपल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग होता बरं का, हा खरोखर खूप स्ट्रॉंग होता आपल्यापेक्षा. परंतु त्या आइस एज मध्ये सर्वात जास्त नुकसान याचं झालं, आपलं इतकं नुकसान झालं नाही. का नाही झालं? कारण त्या आइस एज मध्ये जगण्यासाठी जे स्किल पाहिजे होतं ना, ते स्किल आमच्याकडे होतं. सगळ्यात पहिलं स्किल हे होतं की आपण सर्वजण म्हणजे आपण जो आपली जी स्पेसिस आहे ती एकत्र म्हणजे कळपामध्ये राहत होती म्हणू किंवा कुटुंब पद्धतीने राहत होती. त्यामुळे काय व्हायचं की शिकार करायला सोपं जात होतं एक. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, आपण त्यावेळी आग लावायला आपण एक्सपर्टच आहे, पण आग लावायला म्हणजे फायर लावायला, ठीक आहे, फायर तयार करता येत होते आम्हाला. आणि या आगीमुळं, कारण आगीचा शोध आम्ही लावला होता, आणि या आगीच्या मदतीने आपण या आइस एज मध्ये सस्टेन करू शकलो 40,000 वर्षापूर्वी. कारण या आगीच्या मदतीने आपल्याला बर्फाची जी म्हणजे बर्फापासून येणारी जी थंडी आहे त्या थंडीपासून बचाव करण्याचं काम या आगीने केलं. एक. दुसरी गोष्ट, या आगीच्या मदतीने आपण अन्न शिजून खायला लागलो. तिसरी गोष्ट, आगीमुळं इतर जे सजीव आहेत किंवा इतर जे हिंस्र प्राणी आहेत त्यांच्यापासून आम्हाला रक्षा करायला मदत मिळाली. परंतु या गोष्टीच्या अभावामुळे क्रो मॅग्नन मॅन हा आइस एज नंतर याचं जे या स्पेसिसचं प्रमाण काय झालं, कमी झालं, किंवा हे नामशेष झाले असं म्हणलं तरी सुद्धा वावगं नाही. लक्षात घ्या, आम्ही हे इतके स्ट्रॉंग नव्हतो. क्रो मॅग्नन मॅन हा आमच्यापेक्षा सुद्धा जास्त स्ट्रॉंग होता. तर
सायन्सच्या भाषेमध्ये फिट असणं म्हणजे स्ट्रॉंग असणं किंवा सगळ्यात जास्त फास्टेस्ट असणं नाहीये. सायन्सच्या दृष्टीने फिट असणं म्हणजे काय, नेचरल सिलेक्शन, नेचरने त्यांना सिलेक्ट केलं पाहिजे. नेचरने सिलेक्ट केलं पाहिजे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी राहण्यायोग्य स्किल, त्या ठिकाणी राहण्यायोग्य जे मॉडिफिकेशन्स आहेत ते तुमच्यामध्ये होणं गरजेचं आहे, जे की इथं सांगितलेलं होतं. येते लक्षात? मला वाटतं ही थेरी तुम्हाला व्यवस्थित समजलेली आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो. ऑल ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व सजीव काय करतात, प्रजनन करतात. ऑल द ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर, सर्व सजीव एकमेकांबरोबर अक्षरशः जीवघेणी स्पर्धा करतात. तिसरा, या कॉम्पिटिशन मध्ये, इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन्स विच शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. या कॉम्पिटिशन मध्ये तेच सजीव सस्टेन करू शकतात विच शो द मॉडिफिकेशन, जे गरजेचे असणारे मॉडिफिकेशन काय करतात, शो करतात. कशासाठी गरजेचे, विनिंग द कॉम्पिटिशन, स्पर्धा जिंकण्यासाठी. नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल, याचबरोबर नॅचरल सिलेक्शन सुद्धा खूप महत्वाचा रोल प्ले करतो. बिकॉज, कारण नेचर सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम्स, निसर्ग त्यांनाच सिलेक्ट करतो विच आर फिट टू लिव्ह. आता फिट टू लिव्हचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. फिट टू लिव्ह म्हणजे स्ट्रॉंग नाही, फास्टेस्ट नाही, त्या ठिकाणी राहण्यासाठी लागणारे जे स्किल आहे ते महत्वाचं आहे. अँड रेस्ट आर पेरिश, आणि बाकीचे सगळे काय होतात, मरून जातात, नष्ट होतात. आणि सस्टेनिंग ऑर्गॅनिझम्स, शिल्लक राहिलेले ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन, आणि शिल्लक राहिलेले सर्व सजीव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रजनन करतात. तर अशा पद्धतीने डार्विन्स यांनी आपल्याला एक नॅचरल सिलेक्शनची थेरी दिली. ती अशा पद्धतीची आहे. पेपरला 3 मार्काला विचारली जाते ही थेरी. आता जाऊ आपण पुढं. या थेरीमध्ये काही कमतरता होत्या आणि त्या कमतरतेवरून 3 ऑब्जेक्शन्स घेतले गेले. हे 3 ऑब्जेक्शन 3 मार्काला पेपरला विचारले जातात. 3 मार्काला विचारले जातात, सोपे असतात. 3 मार्काला 3 पॉइंट लिहायचे. पॉइंट नंबर 1, पॉइंट नंबर 2 आणि पॉइंट नंबर 3, संपलं. एवढे 3 पॉइंट लिहिले की 3 मार्काचे ऑब्जेक्शन. पहिला ऑब्जेक्शन समजून घेऊ. नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर फॉर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. म्हणजे काय, की इव्हॉल्युशन साठी फक्त नॅचरल सिलेक्शन हा एकच फॅक्टर महत्वाचा नाहीये, किंवा फक्त एकच फॅक्टर रोल प्ले करत नाही, रिस्पॉन्सिबल नसतो. परंतु डार्विन यांनी फक्त या नॅचरल सिलेक्शनच्या थेरीमध्ये नॅचरल सिलेक्शनला जास्त महत्व दिलं, म्हणजे जास्त याबद्दलच, यावरच पूर्ण थेरी मांडली गेली नॅचरल सिलेक्शनच्या थेरीमध्ये. येते लक्षात? तर नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. दुसरा, डार्विन्स डिड नॉट मेन्शन, डार्विनने काय मेन्शन केलं नाही, काय नाही मेन्शन केलं, एनी एक्सप्लेनेशन अबाउट, कशाबद्दल एक्सप्लेनेशन नाही दिलं, युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. एकदम बरोबर. डार्विन यांनी शरीरामध्ये होणाऱ्या युजफुल मॉडिफिकेशन आणि युजलेस मॉडिफिकेशन बद्दल कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन दिलं नाही. आपल्या शरीरामध्ये काही मॉडिफिकेशन्स हे युजफुल असतात, म्हणजे त्याचा उपयोग होतो, आणि काही मॉडिफिकेशन असे पण असतात की जे युजलेस असतात, त्यांचा काही सुद्धा उपयोग होत नाही. मग त्याच्याबद्दल डार्विन यांनी कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन आपल्याला दिलेलं नाही. येते लक्षात? आणि तिसरा, देर इज अ नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. आणि डार्विन यांनी स्लो चेंजेस, काही चेंजेस खूप सावकाश खूप स्लो होतात, आणि काही चेंजेस खूप फास्ट होतात, अब्रप्ट चेंजेस होतात, फास्ट चेंजेस होतात. तर हे का होतं याबद्दल सुद्धा डार्विन यांनी याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. हे 3 ऑब्जेक्शन होते डार्विन्स यांचे. डार्विन यांच्या थेअरीवर घेतले गेलेले. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, समजून घ्या. पहिला याच्यामध्ये सांगितलं की नॅचरल सिलेक्शन हा एकमेव फॅक्टर नाही की जो इव्हॉल्युशन साठी कारणीभूत आहे. दुसरा, डार्विन्स डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजलेस मॉडिफिकेशन अँड युजफुल मॉडिफिकेशन. डार्विन यांनी कोणत्याही प्रकारचं युजफुल मॉडिफिकेशन आणि युजलेस मॉडिफिकेशन का होतात याबद्दल एक्सप्लेनेशन दिलं नाही. आणि तिसरा, डार्विन यांनी स्लो चेंज आणि अब्रप्ट चेंजेस यांच्याबद्दल सुद्धा कुठल्याही प्रकारचं आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. येतं लक्षात? तर अशा प्रकारे आपण डार्विन यांची नॅचरल सिलेक्शनची थेरी पाहिली, आणि त्याचबरोबर डार्विन यांच्या थेरीवर घेतले गेलेले ऑब्जेक्शन सुद्धा पाहिले. हे दोन्हीही पॉइंट पेपरला 3-3 मार्काला विचारले जाऊ शकतात.
आता आपण पुढच्या पॉइंटला जाऊयात, जो पुढचा पॉइंट आहे लॅमार्किझम. पुढचा पॉइंट काय आहे? लॅमार्किझम. याला मराठीमध्ये लॅमार्कवाद म्हणतात. लक्षात घ्या, थेरी म्हणतात कशाला? थेरी जी आहे ना, थेरी ही जनरली मान्य असते, याला मान्यता दिली जाते. थेरीला थेरी म्हणजे मान्यता दिली जाते. आता लॅमार्क या सायंटिस्टनी एक विचार मांडले किंवा एक प्रिन्सिपल मांडला जो मान्य नाहीये, पण ठीक आहे, याच्यातले काही पॉइंट मान्य आहेत, काही गोष्टी मान्य नाहीये किंवा सिद्ध करता आले नाही, म्हणून याला काय म्हणलं गेलं? लॅमार्किझम. मग शिकायचे का? का शिकायचे? कारण याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे म्हणून शिकायचे. लॅमार्किझम. लॅमार्किझमला मराठीमध्ये म्हणतात लॅमार्कवाद. लॅमार्कवाद. चला तर लॅमार्कवाद काय सांगतोय ते समजून घेऊ. लॅमार्क प्रपोज दॅट. लॅमार्क यांनी काय सांगितलं? लॅमार्क सांगतात मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय? की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होणारे, म्हणजे सजीवांमध्ये होणारे मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजे काय? बाह्यरूपीय बदल. बाह्यरूपीय बदल समजतात? बाह्यरूपीय बदल हे आपल्या रूपामध्ये जो बदल होतो ना, तो बाह्यरूपीय बदल. सजीवांमध्ये होणारा जो बाह्यरूपीय बदल आहे ना, आर रिस्पॉन्सिबल फॉर, हे काय आहेत? हेच रिस्पॉन्सिबल आहेत. कशासाठी? फॉर इव्होल्युशन. उत्क्रांतीसाठी हेच काय गरजेचे आहेत, किंवा गरजेचे म्हणण्यापेक्षा रिस्पॉन्सिबल आहे. मी तुम्हाला एक कोंबडीचं उदाहरण दिलं होतं, आठवतंय? आणि त्या ठिकाणी आपल्याला हा लॅमार्कवाद आहे ना, किंवा हा लॅमार्किझम परफेक्ट वाटतो. कारण जेव्हा पक्षी त्या ठिकाणी येऊन राहतात, काही पक्षी तिथं राहतात, इतर पक्षी उडून जातात. जे इतर पक्षी उडून गेले ते आजही पक्षीच आहेत, किंवा ते त्यावेळी पक्षी होते. आणि जे पक्षी त्या ठिकाणी राहिले, त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्यांच्यामध्ये ते तिथंच अन्नधान्य खायला लागले, त्यांनी त्यांच्या पंखांचा वापर करणं बंद केलं, तर हळूहळू हळूहळू त्यांच्यामध्ये काय झाला? मॉर्फोलॉजिकल चेंज झाला. मॉर्फोलॉजिकल चेंज म्हणजे बाह्यरूपीय बदल झाला. त्यांचे जे पंख आहेत ते वीक व्हायला लागले, पाहिजे ते स्ट्रॉंग व्हायला लागले, शरीराचा आकार सुद्धा वाढायला लागला, आणि त्यांचं रूपांतर कशात बनलं? झालं कोंबडीमध्ये झालं. आणि हे कोंबडी म्हणजे काय? इव्होल्युशनचं एक एक्झाम्पल आहे. म्हणजे या ठिकाणी उत्क्रांती झाली, आणि हा लॅमार्कवाद आहे ना, इथं परफेक्ट बसतो. बरोबर आहे. परंतु प्रत्येकच सजीवाच्या इव्होल्युशन मध्ये हा लॅमार्कवाद किंवा लॅमार्किझम परफेक्ट असू शकत नाही. हे काही सजीवांच्या बाबतीत खरा आहे, परंतु काही सजीवांच्या बाबतीत तो खरा नाहीये. येते लक्षात? पुढं, अँड रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल चेंजेस. आणि या बाह्यरूपीय बदलाच्या मागे कारण काय असू शकतात? तर ती एक ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस, म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी केली म्हणून, किंवा लेझीनेस. लेझीनेस म्हणजे काय? की आळस. त्या सजीवाने दाखवलेला आळस किंवा त्या सजीवाने दाखवलेली ऍक्टिव्हिटी. म्हणजे एखाद्या सजीवाने जर आळस दाखवला किंवा एखादी ऍक्टिव्हिटी केली ज्यामुळे त्याच्या शरीराच्या मॉर्फोलॉजिकल म्हणजे मॉर्फोलॉजीमध्ये म्हणजे बाह्य रूपामध्ये जर बदल होत असेल, तर तो बदल इव्होल्युशनसाठी कारणीभूत आहे असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. कुणी सांगितलंय? लॅमार्क यांनी सांगितलंय. लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. आणि याच प्रिन्सिपलला यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन प्रिन्सिपल सुद्धा म्हणतात. पुन्हा एकदा क्लिअर करतो, समजून घ्या. याचे एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. ठीक आहे, पुन्हा एकदा लॅमार्किझम समजून घ्या. लॅमार्क प्रपोज दॅट. लॅमार्क यांनी काय सांगितलं? मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांमध्ये होणारे बाह्यरूपीय बदल हेच खरे रिस्पॉन्सिबल आहेत. कोणासाठी? इव्होल्युशनसाठी. हेच खरे इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आणि हे बदल का होतात पहा. रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल चेंजेस. हे बाह्यरूपीय बदल का होतात? कारण तो सजीव त्या सजीवाने दाखवलेली ऍक्टिव्हिटी किंवा त्या सजीवाने केलेलं लेझीनेस. एक्झाम्पल तेच कोंबडी, की कोंबडीने लेझीनेस दाखवला, पुन्हा उडण्याची क्षमता गमावली. बरोबर आहे. ती त्याच ठिकाणी राहिली आणि तिने पायाची केलेली ऍक्टिव्हिटी, पायाचा वापर जास्त करायला लागली. योगायोगाने म्हणा किंवा कालांतराने म्हणा, की तिचा शरीराचा आकार काय व्हायला लागला? वाढायला लागला. म्हणजे मॉर्फोलॉजिकल चेंज. तिच्या ऍक्टिव्हिटीमुळे, तिच्या लेझीनेसमुळे तिच्या शरीराचा आकार वाढला, म्हणजे मॉर्फोलॉजिकल चेंज झाला. आणि याच मॉर्फोलॉजिकल चेंजमुळे काय झालं? इव्होल्युशन झालं. जर सोपं सांगायचं ना, तर पहा, हा जो प्रिन्सिपल असं सांगतो की ऍक्टिव्हिटी किंवा लेझीनेस यामुळं होतो मॉर्फोलॉजिकल चेंज, म्हणजे बाह्यरूपीय बदल. मॉर्फोलॉजिकल चेंज होतो. काय होतो? मॉर्फोलॉजिकल चेंज. आणि या मॉर्फोलॉजिकल चेंज मुळे होतो इव्होल्युशन, उत्क्रांती. हे कोण सांगते?
हे कोण सांगतंय? हे सांगतात आमचे परमपूज्य लॅमार्किझम. ठीक आहे, हा लॅमार्कवाद आहे. ठीक, चला त्याचं एक एक्झाम्पल इथं दिसतंय. असं मानतात की हे जे जिराफ आहेत ना, जिराफ, यांच्या पूर्वजांची मान कधी एवढी उंच नव्हती. यांच्या पूर्वजांची मान एवढी कधी उंच नव्हती असं मानतात. ते ज्या ठिकाणी राहायचे ना, त्या ठिकाणी सहज जवळ तोंडाला येईल असे झाडांच्या फांद्या असायच्या. तर ते सहज ते जे पाला पाचोळा आहे किंवा पाला आहे ते खात होते इझिली. परंतु असं म्हणतात की त्या जिराफांच्या टोळीमधला काही भाग कदाचित दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट झाला असावा, दुसऱ्या एरियामध्ये गेला असावा, आणि त्या ठिकाणी त्या एरियामध्ये गेल्यानंतर त्यांच्या तिथं हे लक्षात आलं असेल की इथल्या झाडांची जी हाईट आहे ती जास्त आहे. आता त्यांना पहिल्यापासून त्यांचं फेवरेट फूड जे आहे ते पालाच आहे किंवा पानच आहे. त्यांना जर पानच खायची, झाडांचे जर फांद्यांचा शेंडाच खायचा असेल तर ते त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागले. ते काय करायला लागले? हाईट म्हणजे ते मान वर घेऊन वारंवार त्याला खाण्याचा प्रयत्न करायला लागले, त्याला खाण्याचा प्रयत्न करायला लागले. आणि या गोष्टीमुळे त्यांच्या कशाचा आकार बदलला? मानेचा आकार बदलला. त्यांच्या मानेच्या आकारामध्ये काय व्हायला लागली? वाढ व्हायला लागली. पहा आता इथं सेम प्रिन्सिपल फॉलो होतोय बरं का, सेम टू सेम. पहा इथं काय झालं, इथं त्याने ऍक्टिव्हिटी केली. काय केली? ऍक्टिव्हिटी केली, बरोबर आहे, खाण्याची ऍक्टिव्हिटी केली. या ऍक्टिव्हिटीमुळे काय झालं? मॉर्फोलॉजिकल चेंज झाला. मॉर्फोलॉजिकल चेंज म्हणजे त्यांच्या मानेच्या साईज मध्ये किंवा हाईट मध्ये वाढ झाली. आणि याची त्या हाईट मध्ये वाढ झाल्यामुळं एक पूर्ण नवीन स्पेसिस तयार झाला. या अँसेस्टर पासून, या स्पेसिस पासून हा नवीन स्पेसिस तयार झाला, बरोबर आहे. त्या स्पेसिस मध्ये आणि या स्पेसिस मध्ये फरक आहे. ठीक आहे, आणि या मॉर्फोलॉजिकल, हे कशामुळे झालं? मॉर्फोलॉजिकल चेंज मुळे झालं. आणि हा मॉर्फोलॉजिकल चेंज याच्यामुळे काय झालं? इव्होल्यूशन झालं. इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती झाली अशा प्रकारे. ठीक आहे, आता अजून याचं एक्झाम्पल आहे, पुढे अजून याचे एक्झाम्पल आहेत. पहा जसं सांगितलं गेलेलं आहे की लोहाराचे जे हात आहेत, लोहाराचे खांदे, लोहार म्हणजे आयन स्मिथ. लोहार म्हणजे कोण? आयन स्मिथ. लोहाराचे जे हात आहेत ते घाव घालून घालून काय होतात? बळकट होतात. ते घाव घालून घालून बळकट होतात, कारण ते कंटिन्युअसली ऍक्टिव्हिटी करत राहतो, कंटिन्युअसली ऍक्टिव्हिटी करत राहतो. म्हणून त्याच्या मॉर्फोलॉजी मध्ये काय होतो? बदल होतो, बरोबर आहे. हा ठीक आहे, हे एक एक्झाम्पल झालं. हा एक इमू पक्षी दिसतोय. इमू पक्षी माहिती आहे तुम्हाला, शहामृग म्हणू आपण याला, शहामृग. चला हा शहामृग किंवा इमू पक्षी. ठीक आहे, यांच्यामध्ये यांचे जर पाहिले तुम्ही पंख, पंख आधी याचा वापर ते करत असतील, जेव्हा ते वापर करत असतील तेव्हा या पंखांचा आकार मोठा असेल, साहजिक आहे. आता हे पंखांचा वापर करत नाही, पंखांचा वापर करत नाही किंवा खूप कमी करतात. अशा वेळी यांच्या पंखांचा आकार काय झाला? कमी झाला. आणि पंखांचा आकार कमी झाला आणि पायाचा वापर जास्त करत असल्यामुळं पायाचे जे म्हणजे हे जे पाय ते स्ट्रॉंग झाले, बरोबर आहे. आणि त्यामुळं ही जी स्पेसिस आहे पूर्णपणे वेगळी झाली. येते लक्षात? या ठिकाणी पण इव्होल्यूशन त्यांच्या मॉर्फोलॉजिकल चेंज त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन झालेलं आहे. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी की बदक आहे. बदक, बदक माहिती तुम्हाला? बदक पक्षी, डक, बदक, डक तुम्हाला माहिती? हा कुठं पाहायला मिळतो? आपल्याला पाण्यामध्ये पाहायला मिळतो. आता तसं पाहायला गेलं तर पक्ष्याचं काम काय आहे रे? पक्षी हा एअरफोर्स मध्ये जायला पाहिजे ना, हवेमध्ये जायला पाहिजे. एअरफोर्स मध्ये म्हणजे हवेमध्ये जायला पाहिजे, उडायला पाहिजे, त्याचं काम आहे ते. परंतु बिचारा कशामध्ये गेला? नेव्ही मध्ये गेला, म्हणजे पाण्यामध्ये, पाण्यामध्ये पोहतोय. त्याची इच्छा होती, गेला नेव्ही मध्ये, पाण्यामध्ये गेला तो. ठीक आहे, म्हणजे तो काय करायला लागला? हा पक्षी आहे, हा ऍक्च्युली पक्षी आहे, परंतु तो त्याच्या पंखांचा वापर न करता तो कशाचा वापर करायला लागला? जास्त पायाचा, पोहण्यासाठी. कशाचा वापर करायला लागला? पायाचा वापर करायला लागला. जेणेकरून झालं काय? त्याची जी पंख आहेत ना ती वीक झाली, पंख झाले वीक, आणि जे पाय आहेत ना ते झाले स्ट्रॉंग. आणि ते फक्त स्ट्रॉंग नाही झाले तर ते पाण्यामध्ये पोहणे योग्य झाले. तुम्ही जर नीट पाहिले ना तर ह्या पक्षाच्या, आपल्या बदकाच्या पायामध्ये पहा, असं जसं माशाच्या याच्यामध्ये असे कल्ले असतात ना, जे कल्ले म्हणजे ते पोहण्यासाठी असतात ना, त्या प्रकारे पाण्यामध्ये इझिली पोहता येतं. या भागामुळं इझिली पोहता येतं. येतं लक्षात? हा, तर इथं सुद्धा काय झालंय पहा की याने काय केली? ऍक्टिव्हिटी केली. कशाची ऍक्टिव्हिटी केली? पोहण्याची ऍक्टिव्हिटी केली, बरोबर आहे. आणि लेझिनेस केला कशाचा? उडण्याचा लेझिनेस केला. म्हणजे
हवेमध्ये उडण्याचा कंटाळा केला आणि यामुळे काय झालं, याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल चेंज झाले, बाह्यरूपीय बदल झाले, काय बाह्यरूपीय बदल पाहायला मिळतात आणि याच्यामुळं याच्यामध्ये इव्होल्युशन झालं आणि ही जी स्पेसिस आहे पूर्णपणे वेगळी तयार झाली, त्याच्या ओरिजिनल स्पेसिस पेक्षा वेगळी स्पेसिस तयार झाली. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा आपला नागोबा, बरोबर ना, हा साप आहे. आता या सापाचं असं मानलं जातं की सापाने सुद्धा या गोष्टीमुळे त्याचे पाय गमावले. आधी सापाला पाय होते, आता नाहीयेत. का नाहीयेत? कारण सापाला वारुळामध्ये राहण्यासाठी आवडत होतं किंवा त्याला जमिनीखाली जाऊन राहणं आवडत होतं आणि त्याला ते जे पाय आहेत ते अडथळा निर्माण करत होते बिळामध्ये जाण्यासाठी, वारुळामध्ये जाण्यासाठी आणि त्या कारणामुळं तो पायाचा वापरच करायचा बंद करत होता. कारण जर आतमध्ये जायचंय तर पूर्ण तुमचे पाय काय करावे लागतील, म्हणजे तुम्हाला सरपटत जावं लागतील. तर पायाचा वापर न केल्यामुळे, त्या ठिकाणी लेझीनेस दाखवल्यामुळे पाय काय झाले याचे निघून गेले आणि आज जर साप पाहिला तर बिना पायाचा आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, तर हा झाला लॅमार्किझम. इतका सोपा लॅमार्किझम आहे. लॅमार्किझम वर जास्त एक्स्ट्रा काही विचारलं जात नाही, फक्त विचारलं गेलं तर लॅमार्किझम एक्सप्लेन करायला 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं, एवढंच. पण या प्रकरणामध्ये जास्त महत्वाचं जर काय असेल, महत्वाचं प्रकरणात म्हणण्यापेक्षा लेक्चर मध्ये महत्वाचं काय असेल तर ती होती डार्विनची नॅचरल सिलेक्शनची थेअरी आणि त्याचबरोबर डार्विनच्या नॅचरल सिलेक्शनच्या थेअरीवर घेतले गेलेले ऑब्जेक्शन्स. दोन्हीही 3-3 मार्काला विचारले जाऊ शकतात आणि हा जो लॅमार्किझम आहे याच्यावर 2 मार्काला एक्सप्लेन करण्यासाठी किंवा लॅमार्कचा प्रिन्सिपल एक्सप्लेन करा म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तो 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बस करूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्युमन इव्हॉल्युशन. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढ्या पण गोष्टी समजून सांगितल्यात त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्या लिहून काढा. तुम्ही जोपर्यंत लिहून प्रॅक्टिस करणार नाही, गोष्टी तुम्हाला समजतील, संकल्पना समजतील, कन्सेप्ट समजतील, परंतु जेव्हा पेपरमध्ये लिहिण्याची वेळ येते त्यावेळी तुम्हाला सायंटिफिक भाषेचाच वापर करावा लागतो आणि तुम्ही सेमीचे विद्यार्थी असल्या कारणाने तुम्हाला ह्या गोष्टी लिहिण्यासाठी तुम्हाला वाक्यरचना करताच आली पाहिजे आणि वाक्यरचना करण्यासाठी तुम्हाला तो भाग लिहून प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता असते. मराठी माध्यमाच्या मुलांना अडचण येत नाही, संकल्पना समजली, आपल्या भाषेमध्ये लिहिलं तरी सुद्धा विज्ञानामध्ये मार्क मिळत असतात. तर चला, भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.